मित्रांनो, असंच पुणे मेट्रोचा प्रवास करत मी पोहोचलेलो आहे आता पुण्यातील मैनेला भेटायला। पुणेकरांचं ती भावना आहे मित्रांनो, एवढी इथे वेटिंग आहे पुण्याच्या मैनेला भेटायला। इथं छानसा लालसर रस्सा आहे, इथे ताक आहे, इथे खरवस आहे, यानंतर 2 स्लाइस ब्रेड आहे। आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या मराठी यूट्यूब फूड चॅनलमध्ये। माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो, पुणे मेट्रोमुळे 2 मुख्य शहरे जोडल्या गेलेली आहेत, ते म्हणजे पिंपरी चिंचवड आणि शिवाजीनगर। आणि शिवाजीनगर माहितीच आहे तुम्हाला, जबरदस्त इथं मार्केट आहे। प्रत्येक गोष्ट, घरगुती गोष्ट असो की दैनंदिन जीवनात लागणारी ती गोष्ट असो, त्या सगळ्या गोष्टी इकडे मिळतात। तर असंच पुणे मेट्रोचा प्रवास करत मी पोहोचलेलो आहे आता पुण्यातील मैनेला भेटायला। आता तुम्ही म्हणत असाल ही मैना कोण आहे, तर मैना तर आहे, ती प्रेम आहे आणि पुणेकरांचं ती भावना आहे आणि त्या भावनेला मी पोचलो आहे भेटायला। तर चला तर मग आपण निघूया त्या मैनेला भेटायला। खूप आता आतुरता झाली आहे भेटायची, तर चला तर मग। तर आज संडे, तर मी पण त्या मैनेला भेटायला चाललो आहे। तर चला तर भेटूया, खूप आतुरता लागलेली आहे आणि ती मैना कोण आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, मी पोचलो आहे पुण्याच्या मैनेला भेटायला। मैना नाही आहे, तर ती मिसळ आहे। आणि मी पोचलो आहे आता तुळशीबागमध्ये। भगवान श्रीकृष्णाच्या नावाने मिसळ आहे, जबरदस्त अशी फेमस आहे। अक्षरशः गर्दीमध्ये आहे, बरेच लोक अशी माहिती होत नाही, पण आतमध्ये असूनसुद्धा लोक ही मिसळ खायला येतात आणि जबरदस्त टेस्ट आहे। तर अक्षरशः आता वेटिंग होती, तर आता मी 2nd फ्लोअरला जातो आहे आणि मिसळची टेस्ट करतो आहे। बस 4 वाजता मिसळचं आउटलेट हे बंद होतं, कारण का 4च्या नंतर एवढी गर्दी होते। आणि सॅटर्डे संडेला तुळशीबागला तर विचारूच नका, जबरदस्त गर्दी होते, त्यामुळे 4ला हे शटर बंद होतं। तर वेळ न लावता चला तर मग। हो ना मित्रांनो, एवढी इथे वेटिंग आहे बघ, जवळपास इथे मगाशी वेटिंग होती, आता परत वेटिंग लागलेली आहे। बघूया आपला नंबर कधी येतो। मित्रांनो, अजून पण वेटिंगच आहे। मित्रांनो, पुणे म्हणजे मिसळप्रेमींचं माहेरघर आणि मिसळच्या श्रीकृष्ण मिसळ ही खास जागा मिळवते। पुण्यातल्या कट्ट्यावर चर्चा असो, कॉलेजमधल्या कॅन्टीनमध्ये गप्पा असो की सकाळच्या नाश्त्याचा प्लॅन असो, मिसळ हा सगळ्यांचा फेवराईट ऑप्शन।
पण काही मिसळ आउटलेटचे काही नियम असतात आणि त्या नियमानुसार ते आउटलेट चालत असतं. तर चला तर आपण टेस्ट करूया आता श्रीकृष्ण भवनची मिसळ. मित्रांनो, फायनली माझा नंबर आलेला आहे. सगळी वेटिंग संपलेली. आत्ता असं मस्त सुंदरपैकी बसायला भेटलं आणि सुंदर मिसळ भेटली का मिसळचा आनंद आहे ना गगनात मावण्याचा होतो. आणि जबरदस्त आता मला भूक लागलेली आहे. मित्रांनो, श्रीकृष्ण भवनची आता बघा मिसळ आणलेली आहे मी आणि सेल्फ सर्व्हिस आहे. इथं फरसाण आहे, इथं चहाचा लालसर रस्सा आहे, इथे ताक आहे, इथं खरवस आहे, यानं 2 स्लाइस ब्रेड आहे. आणि पुण्यामध्ये शक्यतोवर स्लाइस सोबतच मिसळ सर्व केली जाते. आणि इथे फरसाण आणि यामध्ये पोहे आहे आणि चिवडा आहे असं टाकलेलं आहे, कांदा आहे तर मिक्स केलेला आहे आणि छानपैकी असं लिंबू आहे आणि जबरदस्त असे ताट वाटते बघा. आणि एकदम भारी वाटलं. फर्स्ट टाईम मी ट्राय करतो आहे असं अशा प्रकारे मिसळ सर्व केलेली आणि ती पण सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे स्वतःहून जाऊन आणावं लागते. चला तर मी आता मिसळ टेस्ट करतो आहे. श्रीकृष्ण भवनची फायनली मिसळ खातो आहे आणि बघा जबरदस्त असं ताट आहे आणि ते स्लाइस ब्रेड आहे. इथे फरसाण आणि चिवडा टाकून अशी हे दिलेलं आहे आणि इथे असा जबरदस्त असा लाल रस्सा दिलेला आहे. मी पहिल्यांदा आता ऊन जास्त आहे बाहेर त्यामुळे ताक ट्राय करतो. उन्हामध्ये ताक काय विचारूच नका. ताकाशिवाय उन्हाचा कडाका जातच नाही. मित्रांनो, आता मीठ टेस्ट करतोय. बघूया आता मिसळ कशी आहे ते. मसाल्याची तिखटसर किक आणि एकदम स्पेशल श्रीकृष्ण टच आहे मिसळला आणि झणझणीत आहे. थोडी गोड आहे, थोडं आंबट आहे आणि तिखट आहे. अशी तिघांचं कॉम्बिनेशन आहे. क्या बात आहे. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. प्रत्येकाला मिसळ ही वेगळ्या पद्धतीने आवडते. कोणाला झणझणीत खायला आवडते, कोणाला काळ्या मसाल्याची खायला आवडते, कोणाला मिडियम खायला आवडते. प्रत्येकांचा चवीचा प्रश्न असतो. ताक आणि
ऊन वाढत चाललं आहे आणि मिसळ खाल्ल्यावर ताप केल्यावर तर एकदम जबरदस्त लागते. आणि कुठल्याही प्रकारे कच्चं ताक आहे, एकदम जबरदस्त. मध्ये असं सुंदर ठिकाण जिथे बसायला छान जागा आहे आणि सुंदर अशी मिसळ खायला भेटते. अजून काय पाहिजे आपल्याला. 4च्या नंतर तुळशीबागेत एवढी गर्दी होते ना, त्यामुळे ही मिसळचं आउटलेट 4 वाजता बंद होतं. आणि सॅटर्डे संडे ते विचारू नका, जबरदस्त गर्दी होते. आणि त्यात एक म्हणजे पिंपरी चिंचवड आणि शिवाजीनगर मेट्रोमुळे जोडल्या गेले, त्यामुळे पिंपरी चिंचवडमधल्या लोकांना इथे येणं शक्य झालं. आणि बरेच लोक आता मेट्रोने इकडे यायला येतात. बरेच लोकांना मार्केट माहीत झालं. बरेच लोकांना श्रीकृष्ण भवन मिसळसारखे आउटलेट माहिती झाले, त्यामुळे गर्दी जबरदस्त होती. जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त आहे. मित्रांनो, राम मंदिराजवळ आलो आहे आणि आतमध्ये तुळशीबागेत राम मंदिर आहे. इथे काका आहे, दुकानात बसले होते आणि सहज मी असं बोलत होतो तर काका बोलायला लागले. तर कुठे गेला होता मिसळ खायला? म्हटलं श्रीकृष्ण भवनची मिसळ टेस्ट करायला गेलो. तर चला तर त्यांच्याकडून ऐकून घेऊया, कारण का आता जस्ट ते मिसळ खाऊन आलेले श्रीकृष्ण भवनची. त्यांना विचारूया मिसळ कशी आहे. राम मंदिरात माझं दुकान आहे आणि जस्ट त्यांच्या तोंडून ऐकत होतो मिसळच्याबद्दल, त्या श्रीकृष्ण मिसळ. तर त्याच्यात गेल्या 40 वर्ष झाले तर त्यांच्या मिसळचा आम्हाला एक्सपिरियन्स अनुभव आहेच आहे. पण त्यातही त्यांचे शनिवार आणि रविवारची जी काही चव असते ती इतर 4 दिवसापेक्षा नक्कीच चांगली असते, एवढा आमचा आजचापर्यंतचा अनुभव आहे. तर त्यासाठी मी त्यांना जस्ट बोललो की बाबा नाही, चांगलीच असते आणि त्याच्याबद्दल काही दुमतच नाही कोणाचं, आणि उत्कृष्ट आहे. पुण्यामध्ये नक्कीच त्याचं नाव घेतलं जाईल, इतकी चांगली तो करतो मिसळ, असा आमचा स्वतःचा अनुभव आहे त्याच्या बाबतीत. तर मित्रांनो, मी पोचलो आहे आता तुळशीबागेतल्या राम मंदिरामध्ये आणि जवळच इथे रामाचं मंदिर आहे. मी दुसऱ्यांदा इथे आलो असेल. तर छान मंदिर आहे आतमध्ये. दर्शन केलं आणि म्हटलं आपल्या व्हिडिओचा एंड करावा. तर मित्रांनो, मिसळ खाल्ली आणि जबरदस्त मिसळ होती. प्रत्येक विभाग म्हटलं ना, प्रत्येक विभागातल्या पदार्थांची चव ही वेगवेगळी असते. आणि मागे सांगवीमध्ये गेलो, ती काळ्या मसाल्याची मिसळ होती आणि बेडेकर होती, ती पण थोडी गोड आंबट. आणि श्रीकृष्ण मिसळ भवन यांची मिसळ पण तशीच थोडी गोड आहे, आंबट आहे आणि तिखट आहे. पण बेस्ट काय आहे म्हटलं, तिथलं वातावरण, बसण्याची पद्धत आणि सेल्फ सर्व्हिस आहे. आणि थाळीमध्ये तुम्हाला ताक येतं, स्लाइस ब्रेड येतात आणि जबरदस्त असा फरसाण येतो आणि तर्रीदार असा रस्सा येतो आणि याचं कॉम्बिनेशन जबरदस्त होतं. मला जबरदस्त आवडलं. चढ हा खाण्याचा एक पदार्थ आहेच, पण महाराष्ट्र खाद्य संस्कृतीचा अभिमान आहे आणि एकत्र बसून खाण्याचा एक पदार्थ आहे. तुम्हाला कुठल्या प्रकारची मिसळ आवडते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर तुळशीबागेत आले खरेदी करायला तर नक्की श्रीकृष्ण भवनच्या मिसळला एकदा नक्की भेट द्या आणि खात राहा, हसत राहा, नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. भेटूया अशाच नवीन फूड ब्लॉगमध्ये भन्नाट ठिकाणी. चला तर, बाय बाय.